हल्ली गांधी म्हटलं की आमची जाम गोची होते बापू. वा. हल्ली गांधी म्हटलं की आमची जाम गोची होते बापू. म्हणजे तसा तुमचा चेहरा आहे हो लक्षात, पण डोळ्यांसमोर इतके गांधी झालेत की त्यामधून तुम्हाला लक्षात ठेवणं जरा अवघड जातंय. बापू तुमची अहिंसा वगैरे सगळंच आउटडेटेड झालंय आता. बापू तुमची अहिंसा वगैरे सगळंच आउटडेटेड झालंय आता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही पेटवतो आहोत माणसांच्या होळ्या आणि जाळतो आहोत धर्माची लाकडं. यालाच तर हल्ली देशभक्ती म्हणतात बापू. बिलकुल. बापू तुमच्या वस्तूंचं आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय. बापू तुमच्या वस्तूंचं आम्ही प्रचंड मार्केटिंग केलंय. स्वच्छ भारत अभियानाच्या फ्लेक्सवर तुमच्या चष्म्याचा फोटो छापण्यापासून ते भारतामध्ये आलेल्या डोनाल्ड ट्रम्पला तुमच्या चरख्यावर बसून सूत कातायला लावेपर्यंत जमेल तसं आम्ही तुम्हाला आठवत असतो बापू. बापू तुमचा काळ वेगळा आणि आताचा वेगळा. आता पण आपण उपोषण आणि सत्याग्रहांचे वेगवेगळे असत्याग्रहांचे प्रयोग बघतोय. त्यामुळे बापू तुमचा काळ वेगळा आणि आताचा वेगळा. आधी कसं साधा सुधा पंचा नेसून उपोषणाला बसलेलं चालायचं, पण आता गांधी टोप्यांशिवाय उपोषण होत नाहीत. आणि शेवटी मजबुरी का नाम गांधी असं म्हणत आम्ही देखील त्याच्याकडे कानाडोळा करतो. बापू तसं आम्ही आमच्या सोयीनुसार तुमचं नाव वापरतो म्हणा. बापू तसं आम्ही आमच्या सोयीनुसार तुमचं नाव वापरतो म्हणा. म्हणजे कसं ब्रँडेड पण वाटतं आणि चिलखतासारखं सुरक्षितही. म्हणजे कसं ब्रँडेड पण वाटतं आणि चिलखतासारखं सुरक्षितही. खरं तर बुरा न मानो होली है याचं हे कडवं आहे पुढचं. बिलकुल. की बस आता एक करा बापू. बस आता एक करा बापू की वर्षानुवर्ष धूळ खात अडकवलेल्या सरकारी कचेरीमधल्या फोटो फ्रेमची काच जरा पुसून घ्या. म्हणजे कसं सगळंच तुम्हाला लख्ख दिसायला लागेल. म्हणजे कसं सगळंच तुम्हाला लख्ख दिसायला लागेल. कारण सध्याच्या वातावरणात तुमची राष्ट्रपित्याची फ्रेम उतरवायला आणि एखाद्या विश्वगुरूची चढवायला आता फार वेळ लागणार नाही. आता फार वेळ लागणार नाही. खरंच.